नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आलात। मी आपलं कौतुक करतो पोहाळे ग्रामस्थांच्या वतीनं। आणि या परिषदेतील पहिला ठराव मी मांडत आहे। ठराव वाचून झाल्यानंतर आपण हात उंच करून त्याला संमती द्यायची आहे। पहिला ठराव ही ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे पहिले महानिदेशक अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्या बौद्ध पुरातत्वशास्त्रातील महान कार्यास विनम्रपणे समर्पित करीत आहोत। मंजूर म्हणायचं आहे, मंजूर म्हणायचं आहे। धन्यवाद। दुसरा ठराव लेणी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम स्वतःच्या आपल्या कुटुंब सदस्य अथवा नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण करण्याची आदर्श प्रथा निर्माण करूया असा ठराव करत आहोत। तिसरा ठराव आहे बौद्ध लेणी संवर्धनासाठी वर्षातून एक तरी लेणी धम्मसहल सहकुटुंब संघटना संस्था महिला बचत गट मंडळे तसेच आपण राहतो त्या वस्तीतील लोकांनी सामूहिक स्वरूपात ठरवून करावी असा ठराव करीत आहोत। आवाज येत नाही, आवाज आला पाहिजे। चौथा ठराव आहे ही ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद संपन्न होत असताना भविष्यामध्ये अशाच प्रकारे कोल्हापूर शहरामध्ये ऐतिहासिक भीमयान विहार परिषद घेण्याचा ठराव करीत आहोत। चौथा ठराव मी पुन्हा वाचत आहे, लक्ष ठेवून ऐका। ही ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद संपन्न होत असताना भविष्यामध्ये अशाच प्रकारे कोल्हापूर शहरामध्ये ऐतिहासिक भीमयान विहार परिषद घेण्याचा ठराव करीत आहोत। पाचवा ठराव कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातील बौद्ध लेणी वारसा आणि श्रद्धास्थाने यावरील अतिक्रमणे हटवण्याच्या दृष्टीने प्रबोधन जागृती आणि शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठराव करीत आहोत। सहावा ठराव कोल्हापूर शहरात सत्यशोधक हॉटेलचे मालक सत्यशोधक गंगाराम कांबळे यांनी तत्कालीन महार समाजाकडून वर्गणी गोळा करून राजर्षी शाहू महाराज यांचे जगातील पहिले स्मारक उभे केले। याचे दस्तऐवज आज मिळत आहेत। त्या स्मारकाची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव करीत आहोत। पुढचा ठराव सर्व बौद्ध लेण्यांच्या किमान 10 किलोमीटर परिसरापासून ते लेण्यांपर्यंत दिशादर्शक आणि लेणी संवर्धनासाठीचे फलक लावण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव करीत आहोत। आठवा ठराव गावोगावच्या विहारांमध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत बौद्ध लेणी पुरातत्वशास्त्र मूर्तिशास्त्र श्रद्धास्थाने यावरही चर्चा घडवून आणून नव्या पिढीला या क्षेत्रातील प्रमाणपत्र पदवी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा ठराव करीत आहोत। नववा ठराव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पाली भाषा आणि बौद्ध पुरातत्वशास्त्र या विषयांचा स्वतंत्र विभाग सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव करीत आहोत। आणि शेवटचा 10वा ठराव आहे वर्षवास आरंभ आणि वर्षवास समारोप हे बौद्ध लेणीवर साजरी करण्याची परंपरा रूढ करण्याचा ठराव करीत आहोत। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।